मग विषय मांडत असताना सगळ्यांना वाटायचं पांडुरंग परमात्मा म्हणजे ह्या जगाचे मालक आहे, तिथलं संतांची बोलणं होता. परंतु माऊलींनी मात्र सांगितले या जगाचे मालक पांडुरंग परमात्मा असेल तरी सुद्धा त्या पांडुरंगाचे मस्तकावर जे कोणी असेल तो शिव आहे, म्हणून त्या शिवाचे महत्त्व माऊलीने त्यावेळेस समजून सांगितलं. म्हणजे शिवतत्व किती महान आहे, म्हणजे पांडुरंगापेक्षाही शिव श्रेष्ठ आहे. परंतु हे सांगत असतानाही सुद्धा पांडुरंग असेल या सर्व संतांचे अपमान कुठेही न हो देता, खरंच माऊली आहे ना, त्यांनी एवढा त्या इतर देवतांचं इतर संतांचे देखील अपमानास्पद न होता शिवतत्वाचं प्रभावितपणे त्यांनी त्या ठिकाणी मांडले. मग ते सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांना पटलं. ते वाटले खरंच बाबा आपल्या ह्या जगामध्ये जे काय असेल तर निर्गुण निराकार राहणारा तो भगवंत आहे, तो शिव आहे. तो शिव नसेल तर जगात काहीच नाही. कारण एका काळामध्ये सर्वांचं येऊन जाणं असतो. विष्णू देखील अवतार आला आणि निघून गेलं, परंतु अवतार घेऊन जावं लागलं विष्णूला. परंतु महादेवाला मात्र जन्मच घेता आले नाही, कारण तो निराकार आहे. जन्म मरणाचं पलीकडे राहणार अशी महादेवाचं जी काही महती त्यावेळामध्ये माऊलीने पटून सांगितल्यामुळे सर्वांना ते गोष्टी आवडलं आणि सर्वांनी मिळून सांगितले. हे काय म्हटले त्याने, हे सब संतों का राजा आहे असं त्यांना सांगितलंय. त्यानं माऊलीला सांगितले सब संतों का राजा म्हटले. म्हणजे काय, सब संतों का राजा म्हणजे त्यावेळामध्ये संत शिरोमणी या नावानं एक गौरवास्पद एक सन्मान माऊलीनं संत शिरोमणी या नावाने सर्वांना माऊलीनं एक पदवी देऊन टाकली. म्हणूनच त्या वेळापासून त्या वाळवंटामध्ये जे काही माऊलीने कीर्तन केलं सर्व संतांकडून सभी संतों का राजा आहे, म्हणून त्यावेळामधलं माऊलीनं जे काही त्यांनी पदवी दिली तो संत शिरोमणी पदवी त्यांनी घेतल्यानंतरही सुद्धा तेवढंच नम्रतेनं हे संतांचे शिरोमणी मी असेल तर ते मी नाही, तो भगवंत आहे म्हणून सर्व काही महादेवावर अर्पण करून तिथून माऊली आपली पदयात्रेला सुरुवात केलं. आणि तिथून प्रत्येक वर्षी त्यांची यात्रा होत असताना सर्वांनी त्यांनी सोबत घेऊन जायचं.